नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत, जिला तुम्ही सामायिक परीक्षा म्हणता, फर्स्ट टर्म एक्झामिनेशन म्हणता, तिचीच विज्ञान 1 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बघणार आहोत. याआधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, विज्ञान 1, विज्ञान 2 सर्व विषय इतिहास असतील, भूगोल असतील, तर सर्व अपलोड केलेले आहेत. आणि सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं इंग्लिशमधनं असेल ना, इंग्लिशमधनं असते सायन्स वगैरे, त्यांच्यासाठी देखील लवकरच व्हिडिओ अपलोड होतील. त्या देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोअरला जा, सर्च करा, डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी तसेच सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अपलोड केलेल्या आहेत, अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही तुमच्या एक्झामची तयारी करू शकता. PDF वगैरे तुम्हाला मिळून जाईल अशाच पद्धतीने ह्याच प्रश्नपत्रिकांचं. त्यासोबत तुमची बोर्ड परीक्षा 2026साठी आम्ही सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून देतो PDF स्वरूपात. तर तुम्ही काय करा, तिथून ॲपला डाउनलोड करून त्यामध्ये तुमची प्रिपरेशन बोर्ड परीक्षेची तसेच प्रथम सत्राची सुरू करू शकता. चला व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही वाचू शकता इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा. गुण आहेत 40, विषय आहे विज्ञान 1, 2025-26, वेळ आहे यासाठी 2 तास. तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर प्रश्न 1 मध्ये म्हटलं योग्य पर्याय निवडून त्याचा योग्य क्रमांक लिहा. MCQचे क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये पहिला आहे मॅग्नेशियमच्या फितीचा सहत HCl ही अभिक्रिया होऊन टिंब क्षार तयार होतो. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं विधान पूर्ण करा. स्क्रीनशॉट घेऊ शकता. जिथे मी तुम्हाला सांगेल तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा लगेच. त्यानंतर आहे पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी टिंब उपयोग करतात. 4 पर्याय दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे आधुनिक आवर्त सारणीत अधातू टिंब खंडात आहे. 4 पर्याय दिलेला आहे, S खंड, त्यानंतर P खंड, D खंड आणि F खंड. जो काही योग्य असेल तो निवडा आणि उत्तर लिहा. त्यानंतर आहे NH3+ HCl gives NH4Cl ही रासायनिक अभिक्रिया आहे. ही टिंब रासायनिक अभिक्रिया आहे. अ मध्ये आहे अपघटन, ब मध्ये आहे संयोग, क मध्ये आहे विस्थापन, ड मध्ये आहे दुहेरी विस्थापन. त्यानंतर आहे गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य लिहायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि योग्य पर्याय तुम्ही लिहा. त्यानंतर खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलेलं आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. वेगळा घटक तुम्हाला, वेगळा शब्द तुम्हाला फक्त इथे ओळखायचा आहे. तर यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वितळ तार आहे, त्यानंतर MCB कळ आहे, त्यानंतर हातमोजे आहे आणि जनित्र दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. रासायनिक अभिक्रिया तुम्हाला पूर्ण करायची फक्त C2H22O11 म्हटलेलं आहे. फक्त ही रासायनिक अभिक्रिया पूर्ण करायची आहे. जाऊया पुढे. त्यानंतर आहे खालील अभिक्रियेचा प्रकार सांगा. फक्त प्रकार सांगायचा आहे. BaCl2 + H2SO4 BaSO4 + GnCl2 अशा पद्धतीने मायनस आहे इथे. ओके. तर पुढे चुकी बरोबर ती लिहा म्हटलेलं आहे. बर्फाचा वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 333 कॅल/ग्राम आहे. त्यानंतर आहे 5वा सहसंबंध पूर्ण करा म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला ब्रास, कॉपर अधिक झिंक आणि ब्रास फक्त तुम्हाला पूर्ण करायचा आहे सहसंबंध. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये म्हटलं शास्त्रीय कारणे लिहा. शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. आधुनिक आवर्त सारणीत गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. फक्त काय करायचं, सायंटिफिक रिझन लिहायचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. त्यानंतर तिसरा आहे हिरवे पडलेले तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. प्रश्न 2 खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहा. खालील उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो, कोणती 3. ज्यामध्ये पहिला आहे शरण म्हणजे काय, लोखंडाचे शरण होण्यासाठी कोणते 2 घटक लागतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचे महत्त्व लिहा. त्यानंतर तिसरा आहे धातूचे आम्लाबरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया एक उदाहरण देऊन स्पष्ट करा. त्यानंतर खालील ओघतक्ता पूर्ण करायचा आहे. आधुनिक आवर्त सारणीवरती ओघतक्ता आहे 2 गुणांसाठी, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर 5वा आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपन अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात, एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. साहाय्याने स्पष्ट करायचं एका उदाहरणाच्या. त्यानंतर प्रश्न 3 आहे पुढील उपप्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलेलं आहे. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आता बघा ही आकृती दिली आणि त्यावरती प्रश्न आहे ग्रहांच्या परिभ्रमण कक्षाविषयी काय निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर आहे ग्रहाचा वेग आणि सूर्यापासूनचे अंतर यामधील सहसंबंध सांगा. त्यानंतर आहे ESB, CSD आणि ESF यांच्या क्षेत्रफळातील संबंध लिहा. त्यानंतर आहे मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण लिहा. हा डायरेक्ट दुसरा प्रश्न आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण लिहायचे आहेत. त्यानंतर तिसरा आहे 2 टंगस्टन बल्ब 220 इतक्या विभवांतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युतशक्तीचे आहेत. तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल. त्यानंतर नियम लिहा. नियम लिहायचे तुम्हाला हे 3 नियम लिहायचे आहे. फ्लेमिंगच्या
उजव्या हाताचा नियम, त्यानंतर आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, त्यानंतर ईमध्ये आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन ज्यामध्ये आहे पृथ्वीचे वजन 6 × 10⁻10⁴ kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 × 10⁻11 मीटर आहे. जर त्या दोन्हीमधील गुरुत्वीय बल 3.5 × 10⁻22 N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती? सूर्याचे वस्तुमान शोधायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लघु परिपतन म्हणजे काय आणि लघु परिपतन होण्याची 2 कारणे तुम्हाला द्यायची आहेत. त्यानंतर 7वं आहे पुढील रासायनिक समीकरण पायरीने संतुलित करा, ज्यामध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो रासायनिक अभिक्रिया दिली आहे, रासायनिक समीकरण दिलं आहे, केमिकल रिॲक्शन, बस ते बघा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ते सॉल्व करा. त्यानंतर आहे आधुनिक आवर्त सारणीची रचना लिहा. 8वा प्रश्न आधुनिक आवर्त सारणीची रचना लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 ज्यामध्ये म्हटलं आहे खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. हा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, ज्यामध्ये म्हटलं आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ज्यामध्ये अमध्ये आहे तुम्हाला पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय. त्यानंतर मध्ये आहे तुम्हाला थंड प्रदेशात खडकाच्या भेगात पाणी जाऊन खडक का फुटतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मध्ये होपच्या उपकरणाची आकृती काढायची आहे. 5 गुणांसाठी आहे किंवा तुम्ही असंही करू शकता, दोन्हीपैकी एक म्हटलं हा दुसरा सोडवू शकता. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. आता बघा ही आकृती आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्यावरती काही प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आकृतीत दर्शवलेली रचना कोणत्या यंत्राची आहे. त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला हे यंत्र कोणत्या तत्वावर कार्य करते ते स्पष्ट करा आणि मध्ये आहे या यंत्राचे कोणती 3 उपयोग लिहा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची 2025-26ची प्रश्नपत्रिका चालू वर्षाची तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडलेली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला सेट करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी चॅनलवरती अवेलेबल केलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओज बघू शकता मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2, त्यासोबत मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व प्रश्नपत्रिका प्रथम सत्रासाठी अवेलेबल करून दिला आहे. आणि तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज वगैरे आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी देखील तुम्ही सबस्क्राईब करा. सगळे IMP क्वेश्चन्स तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील. त्याचसोबत तुम्हाला जर या क्वेश्चन पेपरचं PDF हवं असेल तर आपलं ॲप आहे मास्टर वैभव हिरे, प्ले स्टोरला सर्च करा, तिथे डाउनलोड करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं PDF तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळून जाईल. तुम्हा सर्वांना तुमच्या विज्ञान भाग 1च्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.